कुनाफा ही रेसिपी करून दाखवत आहे। याच्या आधीची पण मी रेसिपी केलेली आहे, त्याच्यामध्ये चीज क्रीम मी टाकलेला आहे। आता जी रेसिपी मी दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी मोझरेला चीज घालून करणार आहे। त्यासाठी इथे मी कुनाफाचा जो सेवया असतात कुनाफाच्या ते एकदम बारीक असतात। ह्या अशा बारीक सेवया तुम्हाला बाजारामध्ये कुठे मिळत असेल तर तुम्ही त्याचं बनवू शकता। जर मिळत नसेल तर तुम्ही साध्या ज्या सेवया आपल्याला मिळतात बाजारात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी ह्या 250 ग्रॅम सेवया घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा कुस्करून मी बारीक करत आहे। या सेवयामध्ये मी 80 ml चा जो कप आहे तेवढं भरून मी हे साजूक तूप घेतलेलं आहे। हे तूप तुम्ही वितळवून घ्या। हे सर्व ह्या सेवयाला तूप लागलं गेलं पाहिजे। तुपामध्ये ह्या सेवया चांगल्या मिक्स करून घ्या। कुनाफासाठी मी इथे पाक तयार करत आहे। त्याच्यासाठी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे, अर्धा कपच पाणी घ्यायचं आहे। आता ही साखर विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळली आहे, यामध्ये मी अर्धा टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकत आहे। तुमच्याकडे केशर असेल किंवा वेलची पूड टाकायची असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। हा पाक तयार झालाय। पाकामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकत आहे। कुनाफा बनवण्यासाठी मी इथे क्रीम तयार करत आहे। त्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलंय पण गॅस बंद आहे। याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून साखर टाकत आहे, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर, पाव कप मिल्क पावडर, 1 कप दूध घेतलेलं आहे। हे साधं दूध आहे, थंड झालेलं दूध आहे। आता हे दूध ह्याच्यात टाकून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व जिन्नस थंड याच्यामध्येच मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता गॅस मी चालू करत आहे आणि हे उरलेलं दूध सगळं टाकत आहे। आता हे मिश्रण घट्ट होऊ द्यायचं आहे। आता हे मिश्रण बघा घट्ट झालेलं आहे। याच्यामध्ये मी अर्धा कप अमूलचं क्रीम वापरलेलं आहे, ते याच्यात टाकत आहे। क्रीम तयार झाला आहे। मी गॅस बंद करत आहे। हे बघा हे घट्ट झालेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर पण घट्ट होणार आहे। ग्रीस लावलेला ट्रेमध्ये ह्या ज्या शेवयामध्ये आपण तूप घातलेलं होतं त्या ह्याच्यात ठेवायच्या आहेत। ह्याच्यातल्या मी अर्ध्या शेवया इथे टाकत आहे, अर्ध्या बाजूला ठेवत आहे। ह्या ज्या शेवया आपण ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत ट्रेमध्ये त्या अशा ग्लासने किंवा असं प्लेन बुड पाहिजे त्या बुडाने किंवा तुम्ही पावभाजीचा जे स्मॅशर असतं त्याने सुद्धा हे असं प्रेस करायचं आहे, कारण ह्या सगळीकडून एकसारख्या झाल्या पाहिजेत। ही जी प्रोसेस आहे कुनाफाची ही सर्वात इम्पॉर्टंट आहे। हे जर तुम्ही बरोबर प्रेस जर केलं नाही तर हे कुनाफा बरोबर होत नाही। म्हणून ज्या वेळेला तुम्ही खालचा जो बेस आहे तो करताना अगदी जोर लावून जरा त्या चिकटतील एकमेकाला आणि असं प्लेन होतील असं बघा। ही टर्की मधली फेमस डिश आहे। तिकडे तुम्हाला कुनाफा, बकलावा अशा डिश खायला मिळतील, पण त्या आपण सहज घरी सुद्धा बनवू शकतो। करायला सोप्या आहेत, फक्त जरा थोडासा वेळ खाऊ आहेत, पण खायला अप्रतिम आहेत। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता बघा मी या शेवया सगळ्या कशा प्रेस करून घेतलेल्या आहेत। मी क्रीम करून घेतलेला आहे, ते आता थोडंसं थंड पण झालेलं आहे। आता याच्यावर आपल्याला ओतायचं आहे। अर्धा कप मोझरेला चीज घेतलेला आहे, हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। चीज याच्यावर टाकत आहे। ज्या उरलेल्या शेवया आहेत त्या याच्यावर पसरून घ्यायच्या आहेत। हे अगदी हलक्या हाताने करायचं आहे। जर तुमच्याकडे ह्या सेवया भाजलेल्या असतील त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता। आता या वरच्या सेवया हलक्या हाताने प्रेस करून घ्यायच्या आहेत। तव्यावर जो कुनाफा केलेला आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्हाला तव्यावर करायचं असेल तर तुम्ही तसाही करू शकता, तोही खूप छान लागतो। ओव्हन मी 5 मिनिटासाठी प्रीहीट करून घेत आहे। 200 डिग्रीवर ठेवलेला आहे। ओव्हन प्रीहीट झालेला आहे। हा कुनाफा मी ओव्हन मध्ये ठेवत आहे।
आणि हे 200 डिग्रीवर 10 मिनिटे ठेवत आहे. 10 मिनिटे झालेले आहे आणि हे बघा कसा ब्राऊन रंग आलेला आहे. ओव्हन मधून काढत आहे. कुनाफा मी बेक करून घेतलेला आहे. जर तुमच्या ओव्हन मध्ये सेटिंग असेल त्याप्रमाणे तुम्ही ते 10 मिनिटे किंवा 20 मिनिटेपर्यंत तुम्ही हे बेक करू शकता. जोपर्यंत त्याला वरती ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत हा बेक करायचा आहे. आणि याच्यासाठी मी लच्छा शेवया घेतलेल्या आहेत. जर तुम्ही साध्या शेवया घेत असाल तर त्याला तुम्हाला 25 ते 30 मिनिटं बेक करावं लागणार आहे. आता हे मी थंड होऊ देणार आहे. बेक झालेलं कुनाफा आहे त्याला आता साईडने असं सुरीने थोडंसं सोडवून घ्यायचं आहे. आता एक प्लेट घेऊन आता हा कुनाफा चांगला बेक झालेला आहे. कुनाफावर टाकण्यासाठी जो आपण साखरेचा पाक केला होता तो एक तर कुनाफा गरम असेल तर पाक थंड घालायचा आणि जर पाक थंड असेल तर कुनाफा गरम असला पाहिजे. या दोन्हीपैकी एक वस्तू गरम असली पाहिजे. आता याच्यावर मी हा पाक टाकत आहे. हा पाक बघा शेवया कसा शोषून घेत आहे. अर्धा कप साखरेचा पाक केलेला आहे. पण जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर ज्या वेळेला तुम्ही खात असाल त्यावेळेला वरून तुम्ही साखरेचा पाक टाकून खाऊ शकता. पण हा एवढा याला पुरेसा आहे. तुमच्या आवडीवर आहे की तुम्हाला गोड किती खावंसं वाटत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखरेचा पाक करू शकता. आता याच्यावर पिस्ता पावडर टाकत आहे. थोडेसे पिस्ता कापलेले टाकत आहे. आता याच्यावर थोडेसे मी गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी कुनाफा तयार करू शकता. खायला तर खूप टेस्टी लागतो आणि हा 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये टिकतो सुद्धा. कुनाफा मी कापून दाखवत आहे. खायला खूप टेस्टी झालेला आहे. तुम्ही नक्कीच करून बघा.